दिनांक 11 मार्च 1689 रोजी याच दिवशी छत्रपती शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला होता. छत्रपती शंभूराजांनी कित्येक वर्ष मुघल साम्राज्याला त्रस्त करून सोडले होते आणि अखेर बंदफितुरीने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले गेले. 40 दिवस त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार करत त्यांची हत्या केली गेली आणि आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहत छत्रपती शंभूराजांनी आपल्या स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. पण छत्रपती शंभूराजांनंतर मराठा साम्राज्य अबाधित राखण्याचे काम केले ते म्हणजे छत्रपती शंभूराजांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांनी. महाराणी येसूबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सरदार पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या. महाराणी येसूबाईंचा जन्म कोकणातील शृंगारपूर येथे झाला होता. त्या लहानपणापासूनच धाडसी आणि साहसी वृत्तीच्या होत्या. महाराणी येसूबाईंना युवराज्ञी म्हणून सुद्धा संबोधले जायचे. मराठा साम्राज्याचा अधिकाधिक विस्तार होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना अधिकाधिक किल्ले आपल्या स्वराज्यात हवे होते. त्यापैकीच एक रत्नागिरीमध्ये असलेला प्रचितगड छत्रपती शिवरायांना आपल्या स्वराज्यात हवा होता आणि हाच प्रचितगड स्वराज्यामध्ये आणण्याची कामगिरी पिलाजीराव शिर्के यांनी केली होती. यासाठी त्यांच्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एक तह झाला होता. त्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणजे संभाजी महाराज यांचा विवाह पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या महाराणी येसूबाई यांच्याशी लावण्यात येणार होता आणि इसवी सन 1666 रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा विवाह संपन्न झाला. छत्रपती शंभूराजांना त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये महाराणी येसूबाईंची मोलाची साथ लाभली होती आणि अशातच एक दिवस बंदफितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना मुघल सैन्याकडून कैद करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांना मोगल सैन्याकडून अटक झाली ही बातमी जेव्हा रायगडावर पोहोचली तेव्हा महाराणी येसूबाई, गडावरील सर्व मावळे आणि संपूर्ण शिवस्वराज्य हादरून गेलं होतं. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा डगमगून न जाता संपूर्ण शिवस्वराज्याला पुन्हा त्याच जिद्दीने उभे करण्याचे काम महाराणी येसूराणी यांनी केले. आणि इकडे मुघल सैन्याच्या कैदेत असलेल्या शंभूराजांवर दररोज असंख्य अत्याचार केले जात होते आणि त्याच वेळी गरज होती छत्रपतींच्या गादीचे नेतृत्व करणाऱ्या दमदार व्यक्तिमत्वाची. आणि हाच विचार लक्षात घेऊन महाराणी येसूबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज यांना छत्रपतींच्या गादीवर बसवलं. औरंगजेबाकडून वारंवार नतमस्तक होण्याची मागणी केली जात होती आणि शिवस्वराज्य त्याच्या हवाली करण्याची मागणी केली जात होती. पण ना तिकडे शंभूराजे हार मानत होते ना इकडे महाराणी येसूबाई नतमस्तक होत होत्या. त्यांनी शेवटपर्यंत औरंगजेबाला लढा देण्याचे ठरवले आणि अशातच संपूर्ण मुघल सैनिकांनी रायगडाला वेढा घातला आणि गडावर आक्रमण करायचे ठरवले. या सर्व गोष्टींची कल्पना असतानाच महाराणी येसूबाईंनी छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या कुटुंबाला जिंजी किल्ल्यावर रवाना केले आणि स्वतः काही मावळ्यांसोबत त्या रायगडावर आपल्या मुलासोबत लढा देण्यासाठी थांबल्या. जवळजवळ 5 ते 6 महिने कोणत्याही प्रकारची हार न मानता महाराणी येसूबाईंनी मुघल सैन्याला अविरतपणे लढा दिला होता आणि अखेर या युद्धाचा शेवट झाला आणि आपल्या महाराणी येसूबाई, शंभूपुत्र शाहू महाराज आणि आपल्या मावळ्यांना कैद केले गेले आणि जवळजवळ 30 वर्ष महाराणी येसूबाईंना मुघल साम्राज्यात काढावी लागली. 30 वर्षांचा जणू तो वनवासच होता. पण मुघल कैदेत असताना सुद्धा आपल्या स्वराज्याविषयी तेच प्रेम आणि तोच आदर महाराणी येसूबाईंच्या मनात कायम होता. एक धाडसी, करारी आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून महाराणी येसूबाईंना ओळखलं जातं. स्वराज्यावर इतकी संकटे आली असून सुद्धा खंबीरपणे उभे राहण्याचं काम महाराणी येसूबाई यांनी केलं. मुघल साम्राज्याच्या 30 वर्षाच्या कैदेतून सुटल्यानंतर महाराणी येसूबाई आनंदाने स्वराज्यात परतल्या आणि उरलेला काही काळ त्यांनी संपूर्ण आनंदात स्वराज्यामध्ये घालवला. मित्रांनो, महाराणी येसूबाईंची शंभूराजांना मिळालेली साथ, कठीण परिस्थितीत त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांचा स्वाभिमानीपणा हे सर्व गुण जोपासण्याजोगे आहेत. त्यामुळेच महाराणी येसूबाईंचं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलं गेलं. त्यांचा थक्क करणारा इतिहास आजसुद्धा आपल्याला प्रेरणादायी ठरतो. अशा या धाडसी, साहसी आणि स्वाभिमानी युवराज्ञी महाराणी येसूबाई यांना आपला मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराजे.